हाय हॅलो नमस्कार. माझं नाव आहे अश्विनी तांबाळकर आणि मी तुमचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द जर्नी ऑफ होम मेकर. या चॅनलवरती तुम्हाला रेसिपीज, मेकअप लुक्स आणि काही दैनंदिन जीवनातील डेली व्लॉग अशा पद्धतीचे व्हिडिओ बघायला मिळतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता आणि मला सपोर्ट करू शकता. तुमच्या सपोर्टशिवाय मी माझे चॅनल ग्रो करू शकणार नाही. तर माझी ओळख करून द्यायची झाली तर मी महाराष्ट्रातील लातूर या ठिकाणी राहते. मी एक गृहिणी आहे आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझे हजबंड आणि माझी 2 मुले अशी आमची छोटीशी फॅमिली आहे. तर हे चॅनल सुरू करण्यामागचं मेन कारण म्हणजे गृहिणी असताना आणि घर आणि मुलं सांभाळून काहीतरी करण्याची, स्वतःचं काहीतरी ओळख निर्माण करण्याची, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची अशी एक मनात इच्छा होती. या इच्छेतूनच मी या चॅनलची सुरुवात केलेली आहे. अशा अनेक गृहिणी आहेत ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा असते, पण कधी-कधी ते पाऊल टाकलं जात नाही. तर या इच्छेतूनच पुढे येऊन मी हे पाऊल टाकलेलं आहे. व्हिडिओ करताना मनामध्ये कन्फ्युजन होतं की सुरुवात कुठून करायची, पहिला व्हिडिओ कुठून आणि कसा अपलोड करायचा, कोणता टाकायचा. तर आज मी ही साडी वेअर केलेली आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एक छोटासा मेकअप लूक मी क्रिएट केलेला आहे. तर यापुढे मी तुम्हाला हा मेकअप लूक दाखवणार आहे की मी कशा पद्धतीनं तो मेकअप लूक क्रिएट केलेला आहे. तर माझ्या चॅनलवरील व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इन्स्टाला पण फॉलो करा आणि यापुढील व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा. हाय, मी चेहरा व्यवस्थित क्लीन करून आलेली आहे आणि आता मी चेहऱ्यावर टोनरचा वापर करणार आहे. मी चेहऱ्यावर व्यवस्थित टोनर मारून घेतले. आता मी चेहऱ्यावर सीरम लावणार आहे. हे लॅक्मेचं सीरम आहे आणि हे मी खूप दिवसापासून यूज करते. याचे रिझल्ट छान आहेत. तर हे सीरम घेऊन चेहऱ्याला आपण आता थोडा वेळ व्यवस्थित मसाज करून घेणार आहोत. मी व्यवस्थित मसाज करून घेतली आहे. आता आपण चेहऱ्यावर सनस्क्रीनचा वापर करणार आहोत. हे जोविकचं सनस्क्रीन आहे आणि हे मी खूप वर्षापासून वापर करत आहे याचा. हे मॉइश्चरायझर बेस्ड सनस्क्रीन असल्यामुळे वेगळ्या अशा मॉइश्चरायझरची गरज भासत नाही. हे दोन्हीचंही काम करतं. व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचे सनस्क्रीन. यानंतर मी आता चेहऱ्यावर प्रायमरचा अप्लाय करणार आहे. कोणत्याही मेकअप लूकसाठी प्रायमर लावणं हे आवश्यक आहे. माझं प्रायमर लावून झालेलं आहे. आता मी ह्या आयब्रोज किटच्या साहाय्यानं आयब्रोज फिल करून घेणार आहे. आयब्रोज व्यवस्थित फिल केल्यामुळे आपला चेहरा छान दिसतो. चेहऱ्याचा लूक एकदम छान व्यवस्थित वाटतो. यानंतर मी फाउंडेशनचा अप्लाय करणार आहे. हे फाउंडेशन फुल कव्हरेज देत असल्यामुळे मी इथे कन्सिलरचा वापर करणार नाही आणि हा अतिशय मिनिमम प्रोडक्ट वापर करून मी मेकअप लूक क्रिएट केलेला आहे. त्यामुळे मी कन्सिलर स्किप करत आहे. मी फाउंडेशन हाताच्या बोटाच्या साहाय्यानेच स्प्रेड करून घेणार आहे. व्यवस्थित टॅप टॅप करून व्यवस्थित फाउंडेशन मी चेहऱ्यावर अप्लाय करून घेतले आहे. यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करणार आहे. हे फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि हे खूप वर्षापासून मी यूज करते. आय मेकअप करताना मी आय शॅडोचा वापर करणार नाही, कारण हा एक नॅचरल मेकअप आहे. मी डायरेक्ट आयलायनर लावून घेत आहे. मी दोन्ही डोळ्यांवर आयलायनर अप्लाय करून घेतले आहे. आता मी काजळ पेन्सिलचा वापर करून काजळ लावून घेते. आयलायनर आणि काजळ पेन्सिल यामुळे डोळ्यांचा लूक
एकदम छान दिसतो आहे. आता मी मस्कारा लावून घेणार आहे. आय मेकअप झालेला आहे. यानंतर मी ओठांवर लिप बाम यूज करून घेत आहे. ही फेसेसची लिपस्टिक आहे आणि हा एक न्यूड शेड आहे. यामुळे चेहऱ्याचा लूक छान दिसतो. माझा मेकअप झालेला आहे. मी आता टिकली लावून घेते. माझा मेकअप झालेला आहे. आता मी साडी वेअर करून येते. हे एका हातात मी बँगल वेअर केली आहे, दुसऱ्या हातात वॉच, हे नेकलेस आणि अशा पद्धतीनं हे इयरिंग्स वेअर केलेले आहेत. तर हा आहे माझा फायनल लूक. तर तुम्हाला हा लूक कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.